मस्त खूप सुंदर बीच आहे, स्वच्छ आहे अगदी, बिलकुल घाण वगैरे काहीच नाही आहे. हे बघा, हेच ते मेन मंदिर, वरती कलश नाही आहे आणि हे अजून उंच होतं, पण मग ते पाडलं गेलं काही पोर्तुगीजांनी पाडलं नाही. आणि हे जे मंदिर आहे तुम्हाला बाहेरून दाखवलं, ह्या मंदिराच्या गेटमधून ते सूर्यकिरण ह्या मंदिरात जायचे आणि तिथे देवाच्या चेहऱ्यावर पायावर ते पडायचे, पायावरच. गुड मॉर्निंग. मस्त 2 दिवसाचा प्रवास करून आम्ही आता पुरीला पोचलोय आणि आता दुपारची वेळ आहे. पुरीचं जगन्नाथ महाराजांचं दर्शन नाही करता येणार, बट आम्ही आता समुद्रात आंघोळ करायला चाललोय. समुद्र किनारी आपण जाऊया, चला. पुरीचं हे मस्त बीच आहे. आता मस्त पुरीच्या समुद्रकिनारी आलो आहे आणि उद्या सकाळीच दर्शन करायचं आहे आता. थोडा प्रवासात थोडं हे झालं, बट समुद्रकिनारी आल्यावर भारी वाटतं आहे ना. आता मस्त मॅगी बनवायला लावली आणि आम्ही मॅगी खाणार आहे. काय मॅगी पार्टी होणार आहे. मॅगी पार्टी होणार आहे. कितना मजा आ रहा है, बहुत मजा आ रहा है. I love you जगन्नाथपुरी. आता मस्त आमचा समुद्रावर भरपूर वेळ स्पेंड झाला, मस्त मजा आली. आता चाललोय आम्ही रूमवर. त्याच्यानंतर बघू आता कुठं फिरायला जायचं, साईड सीन वगैरे करूया आज. आणि उद्या पूर्ण दिवस मग टूर आहे. 2 hours later. आता मस्त आराम झाला, फ्रेश झालो आणि आता परत चाललोय आम्ही. आता पुरी फिरतोय. उद्या सकाळी 5 वाजता दर्शन करायचं आहे आणि चला आता जिथं मन करेल तिथं फिरायचं आहे. आता गोल्डन बीचला चाललोय आता आम्ही आणि जवळच आहे, साधारण 1-1.5 किलोमीटर. आम्ही जिथे राहतो ना तिथून 1-1.5 किलोमीटर आहे. आणि चला गोल्डन बीच दाखवतो तुम्हाला. आता 20 रुपये पर पर्सन तिकीट काढायचं आहे बीचवर. मध्ये बीचवर काहीतरी गार्डन वगैरे आहे, त्याचे बहुतेक 20 रुपये पर पर्सन आहे. सब गोल्डन बीचला ब्ल्यू फ्लॅग बीच पण म्हणतात वाटतं. हमारा इधर का टिकट अच्छा, सब चेयर ब्ल्यू है इसलिए ब्ल्यू बीच. मस्त खूप सुंदर बीच आहे, स्वच्छ आहे अगदी, बिलकुल घाण वगैरे काहीच नाही आहे. असं मस्त बसायची व्यवस्था केली छान.
मस्त समुद्र किनारा आणि फक्त आम्ही दोघं. किती मस्त वाटतंय. हा हा. जास्त गर्दी नाही इथे, जास्त गोंधळ नाही आणि असं पीसफुल वातावरण. बोल, तुला कसं वाटतं? मस्त वाटतंय. थंडी पण वाजते. थंडी वाजते. स्वेटर घातलं, ते कानाला लावलं तरी थंडी वाजते. हा? The next day. गुड मॉर्निंग. आज आपला पुरीमधला तिसरा दिवस आहे आणि आज मस्त आपण कोणार्क मंदिराला जाणार आहोत आणि असे बरेचसे स्थळ बघणार आहोत जे तिथली कलाकुसर, मंदिरांची कला, त्यांचं कौशल्य ते बघणार आहोत. तर चला. हे बघ, आता आपण चंद्रभागा बीचवर आलोय. इथं जवळच चंद्रभागा नदी आहे कोणार्क मंदिराजवळ, त्यामुळे या बीचला चंद्रभागा बीच नाव पडलंय. आम्ही पुरीहून निघालो आणि पुरीहून जेव्हा आपण कोणार्क मंदिराकडे येतो तर रस्त्यात हे बीच लागतं, त्याच्यामुळे आम्ही आता इथं थांबलोय. कैसा लग रहा है भाभी? बहुत बढ़िया लग रही है. 1 hour later. हे जे समोर दिसतंय हे मंदिर, याच्या पाठीमागे मेन मंदिर होतं जे आता हे 180 फूट आहे, बट मेन मंदिर त्याच्यात डबल होतं उंचीला. पण पोर्तुगीज लोकांनी त्याला तोडून टाकलं, कारण त्या मंदिर मंदिरचं बॅलन्स करण्यासाठी जो मॅग्नेटिक स्टोन लावला होता, तर त्या मॅग्नेटिक स्टोन त्यांचं जे वेळ किंवा मग जाण्याची दिशा दिसायला ते प्रॉब्लेम देत होतं त्या मॅग्नेटिक स्टोनमुळे. मग त्यांनी ते मंदिरच तोडून टाकलं आणि आता जे मंदिर आहे ते थोडं छोटं आहे. जे वरची बाजू आहे जे मॅग्नेटिक दगड काढल्यानंतरचं ते उरलेलं मंदिर आहे. हे सूर्य मंदिर असं या म्हणून म्हणतात की दक्षिणायन हो क्या उत्तरायण हो, तरी पण 365 दिवस त्या मूर्तीवर सूर्यकिरण पडायचेच. ते जे तिथं हे जे मंदिर आहे ना, याच्या खोलमधून, याच्या दरवाजातून सूर्यकिरण जायचे आणि ते मागचं जे मंदिर, मेन मंदिर, त्या मूर्तीवर पडायचे सूर्यकिरण पहिले. इथला जो राजा होता नरसिंह, तर यांनी 1200 शताब्दीत इसवी सन 1200 मध्ये हे मंदिर बांधलं आणि 1200 कारागिरांना मंदिर बांधायला दिलं आणि 12 वर्षात कम्प्लीट करायचं असं ठरवलं होतं. तर काही कारणाने त्या लोकांकडून मंदिर बांधलं गेलं नाही, किंवा मग राजाचा दंड असा होता की जर 12 वर्षात बांधलं नाही गेलं तर तुम्हा सगळ्या 1200 लोकांना मी मारून टाकेल असं सांगितलं होतं. मग ही भीती किंवा काही कारणाने मग त्यांनी कळस नाही बांधला. तर त्यामुळे या मंदिरात कधीच पूजा झाली नाही, कधीच इथं पूजा कोणी करू नाही शकलं. आहे तसंच आहे. हे बघा, आता हा माणसाचा स्टॅच्यू आहे, हा हत्ती आहे आणि हा वाघ आहे, वाघ. तर हे तिन्ही मूर्त्या ह्या एकाच दगडात कोरल्या गेल्या आहेत. त्या तेव्हा इथून छान दिसतो. मंदिराच्या फ्रंटला एवढी मोठी कारागिरी इथे. हे नृत्य मंदिर आहे, सगळं लेडीज आहेत इथे. आणि या फोटोत बघा, लेडीज कुस्ती खेळत आहेत आणि जर का इकडं आलं ना, इकडं घोडा, हॉर्सवर लेडी इकडे नृत्य करताना, इकडे हाती शिकार करायला जाताना.
हत्तीवर चालली आहे. इकडं वाघाची शिकार करताना आहे. तर आपण वुमनचं 1200 वर्षापूर्वी एवढं कार्य होतं. आता आपण वुमनला म्हणतोय की कार्य करतोय. हे बघा, हेच ते मेन मंदिर. वरती कलश नाहीये आणि हे अजून उंच होतं, पण मग ते पाडलं गेलं. काही पोर्तुगीजांनी पाडलं गेलं. आणि हे जे मंदिर आहे तुम्हाला बाहेरून दाखवलं, ह्या मंदिराच्या गेट मधून ते सूर्यकिरण ह्या मंदिरात जायचे आणि तिथे देवाच्या चेहऱ्यावर पायावर ते पडायचे, पायावरच. आणि हे जे आहे हे स्तंभ दिसत आहेत, तर इथे ते 1200 लोक जे मजूर होते कामाला मंदिर बांधताना, त्यांचं स्वयंपाकघर होतं. हे बघा, त्या काळात पण हिलचे शूज, चप्पल घालायचे लेडीज. आणि शृंगार करताना. आणि हे बघा, ही बॅग, पाठीला बॅग टांगलेली आहे, त्या काळात पण तसे होतं. मिडी मॅक्सी घातलेली, त्यावेळेस पण असे कपडे होते. कॅटवॉक करते हत्तीवर. आपल्या भारतात पहिलेपासून वुमनला खूप मानतात. जगाने आता मान्य केलंय. आपण पहिलेपासून वुमनचं रूप, वुमनचं नारी शक्ती हे पहिलेपासून आपल्याकडे होतं. यह है हर पहिया के अंदर में मैंने जो बोला 8 स्पोक है, अष्टप्रहर 24 घंटा. उसी जमाने में घंटा घड़ी कुछ नहीं था, कैसे समय देखते थे. सुबह से सूर्य उदय होने से किरण आके जब एक्सेल के ऊपर में गिरेंगे, इसी का छाया जब वो स्पोक के ऊपर में जाएंगे सुबह 6. एक स्पोक से दूसरा स्पोक 3 घंटा, 6 से 9, 9 से 12, 12 से 3, 3 से 6, एंटी क्लॉकवाइज. मिनट कैसे पता चलेंगे? एक स्पोक से दूसरा स्पोक के अंदर में नीचे जो छोटा छोटा डॉट है गुला है, 60 गुला है. एक एक गुला 3 मिनट है. 60 गुना 3, 180, 3 घंटे. अभी देखो छायाटा कोथा पड़तो, देखो मोबाइल में छाया या मंदिरच्या एंट्रन्सला 7 घोडे होते. उजव्या बाजूला 4 घोडे आणि डाव्या बाजूला 3 घोडे. तर असं हे 7 घोडे खूप चांगल्या स्थितीत होतं, पण ब्रिटिशांनी ते तोडून टाकले. आणि ब्रिटिशांनी हे मंदिर 120 वर्षापासून बंद ठेवलंय. आता ब्रिटिशांनी जेव्हा बंद केलं की दगड पडत आहे किंवा हे कारण सांगून, तेव्हा हे मंदिर बंद आहे, तर अजूनपर्यंत बंदच आहे. तर त्याला 120 वर्ष झालं. आता ह्या वर्षी हे मंदिर उघडणार आहे असं सांगताय.